आम्ही सेंट अँड्रूज हायस्कूल फॉर गर्ल्सच्या विद्यार्थिनी आपणासमोर विकसित भारत या अंतर्गत पाण्याची समस्या हा उपक्रम सादर करीत आहोत। आमच्या टीमचे नाव आहे चंपक। माझे नाव अँजेलिना सुनील मावळे, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। माझे नाव श्रद्धा विजय गभाले, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। माझे नाव प्रांजली किशोर, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। माझे नाव पायल शशिकांत होते, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। माझे नाव श्रद्धा गणेश ठाणे, मी इयत्ता 10वीत शिकत आहे। आज बहुतांश भागात पाण्याची तीव्र कमतरता आढळत आहे। विहीर, बोरवेल यांना पाणी लागत नाही। जे पाणी उपलब्ध असते त्यात क्षार व अशुद्धीचे प्रमाण जास्त असते। पाण्यात क्षार जास्त असल्याने मुतखडा हा रोग होतो। आज महाराष्ट्रात किंवा ग्रामीण भागात पाण्याची समस्या आढळते। महिलांना पाणी आणण्यासाठी विहिरीवर 3 किलोमीटर पायी जावे लागते। 40% महिलांना विहिरीवरती पाणी आणण्यासाठी जावे लागते। आज समाजात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्यापासून कॉलरा, पोटाचे विकार, टायफॉइड हे आजार दिसून येतात। हायजा म्हणजेच डिहायड्रेशन, शरीरातील पाणी कमी होणे। यावर उपाय पाण्याचा वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे, जमीन मशागत करणे व पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणे। या टाकीत पावसाचे पाणी जमा होऊन त्या पाईपाद्वारे ते खाली जाऊन त्याची वॉटर हार्वेस्टिंग होते। धन्यवाद।